नमस्कार. AW पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या मार्फत या ठिकाणी जी काही शेळी मेंढी पालन योजना 2024 या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जी काही फॉर्म भरायचा आहे तुम्हाला A to Z प्रोसेस यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या नागरिकांना 75% अनुदान मिळणार हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया या ठिकाणी आपण घर बसल्या करू शकतो. तर त्यासाठी जी काही संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जी काही तुम्हाला जो काही तुम्हाला अर्ज करायचा आहे ते अर्ज करण्यासाठी जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर ते गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघा जी काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती संपूर्ण या ठिकाणी एकदा पाहून घ्या. या ठिकाणी 4 योजना आहेत, त्याच्यामध्ये 18 घटकांसाठी ही योजना आहे आणि संपूर्ण पेज खाली घ्या. याच्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी अर्जासाठी नोंदणीसुद्धा करा या ठिकाणी ऑप्शन आहे. संपूर्ण खाली घेतल्यानंतर या ठिकाणी बजक प्रवर्गासाठी हे अर्ज आहेत. संपूर्ण हे 34 जिल्ह्यांसाठी हे राबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बघा अर्ज या ठिकाणी बघा सर्व जिल्हेसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर आहे 12 वाजेपर्यंत. 26 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्जामध्ये बदलसुद्धा करण्यात येणार आहे आणि 26 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पावतीसुद्धा मिळेल. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी बघा कागदपत्र अपलोड व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही एकदा वाचून घ्यायची आहे. 5 वर्षापर्यंत ही योजना तुमच्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे आणि तुम्हाला प्ले स्टोअरवरती हे ॲपसुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म भरता येईल. सर्वात खाली आल्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र नाही हा फॉर्मॅटसुद्धा तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल संपूर्ण व्यवस्थितपणे माहिती मिळेल. त्याचप्रमाणे बघा यानंतर अर्जासाठी नोंदणी करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या सूचना सर्व तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत. तुम्ही जे काही सूचना आहेत एकदा व्यवस्थित वाचून घ्या. नंतर नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर अर्जदाराचा प्रकार वैयक्तिक, बचत गट, FPO जे काय असेल तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सूचना वाचायच्या आहेत. तुम्ही बचत गटामार्फत आला तर बचत गटाची माहिती लिहायची, FPO मार्फत असाल तर तुम्ही FPOची माहिती लिहायची. त्याच्यानंतर वैयक्तिकसाठी आपण अर्ज करून दाखवणार आहोत. या ठिकाणी माहिती वाचा आणि या ठिकाणी बंद करा या साईडला तुम्हाला कॉर्नरला क्लिक करायचं आहे. वाचून घ्या. अर्जदाराचं वय किती असावं, 18 वर्षापेक्षा कमी नसावं, 60 वर्षापेक्षा जास्त नसावं. आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. मोबाईल नंबर भरणं आवश्यक आहे या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे बघा कुटुंबातील एका व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे खरी भरायची आहे. यानंतर वैयक्तिक नंतर पुन्हा या ठिकाणी काय करता तुम्हाला प्रथम नाव तुमचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव असेल ते लिहायचं आहे. तुमचं जे काही आडनाव असेल ते लिहायचं आहे. आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. पुन्हा एकदा आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. तुमची जी काही जन्मतारीख असेल ती आधार कार्डवर जशी आहे तशी या ठिकाणी लिहायची आहे. साईडला स्क्रोल करा तुम्ही. या ठिकाणी तुमचं जन्मवर्ष तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. जे काही जन्मवर्ष असेल ते व्यवस्थितपणे मी एकदा आधार कार्डवर जसं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी जन्मवर्ष लिहायचं आहे. तुमचं जन्म महिना जो असेल तो सिलेक्ट करा आणि तारीख या ठिकाणी टाकायची आहे. तुमचं वय ॲटोमॅटिक काउंट होईल. तुमचं लिंग पुरुष, स्त्री, इतर जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर स्टार मार्क आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल ID असेल तर द्या, नसेल तर नाही दिलं तरी चालेल. दिव्यांग प्रवर्ग होय नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. असेल तर तुम्हाला त्या दिव्यांगाचे टक्केवारी या ठिकाणी निवडायची आहे आणि त्याचप्रमाणे जे काही दिव्यांग असेल तर अर्जदाराच्या जे काही सूचना असतील त्या या ठिकाणी द्यायच्या आहे. तुम्हाला दिव्यांगाची पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी असाल तर लिहायची आहे. नसेल तर तुम्हाला नाही म्हणून ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला बघा तुमचा जिल्हा जो काय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. स्क्रोल करा व्यवस्थित. तुमचा जिल्हा जो काय असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर जो काही तालुका असेल तो तुम्ही तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. थोडंसं पेज पण लोड होईल. तुमचं गाव टाकलं तरी चालेल, स्टार मार्क नाही त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुमचं जात प्रवर्ग BJK ॲटोमॅटिक त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे, कारण त्यांच्यासाठीच केवढी ही काय आहे महत्त्वाची या ठिकाणी सूचना आहे. याच्यानंतर तुमची जी काय जात असेल ती या ठिकाणी जे काय जाती असतील NTCमध्ये त्यातील तुमची कोणती जात आहे ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र आहे का, जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी होय करणंच महत्त्वाचं आहे. असं केलं तर नाही केलं तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला अर्ज भरता येणार नाही. त्याच्यानंतर रेशन कार्डचा क्रमांक 12 अंकी आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. नसेल तर सिरियल क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहिला तरी चालेल.
त्याच्यानंतर विवाहित आहे का असेल तर अपत्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. अपत्यांची संख्या लिहिल्यानंतर 1 मे 2001 व त्यानंतर एकूण जन्माला आलेल्या मुलांची संख्यासुद्धा तुम्हाला यानंतर लिहायची आहे. आणि विवाहित असेल तर नाही केलं तरी त्या ठिकाणी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा जो काही तपशील असेल तो तपशील या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. बँकेचं नाव या ठिकाणी लिहा जो काही असेल ते. त्याच्यानंतर तुमचा जो काही खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC क्रमांक जो असेल बँकेत तो टाका. तुमच्या बँकेची शाखा कोठे आहे ते नाव या ठिकाणी लिहायचं आहे. पिनकोड असेल बँक जिथे आहे तेथील पिनकोड लिहायचा आहे. आणि पिनकोड लिहिल्यानंतर तुम्हाला एकूण कुटुंब सदस्य संख्या या ठिकाणी लिहायचं आहे. पण बघा या ठिकाणी सूचना काय दिलेली महत्त्वाच्या, अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचं नाव वगळायचं आहे आणि या ठिकाणी कुटुंब संख्या लिहायची आहे. म्हणजे तुमचे बघा या ठिकाणी जर तुम्ही 4 निवडलं असेल तर 4 जणांचे आधार कार्डचं क्रमांक, सदस्याचं नाव, लिंग, वय या ठिकाणी माहिती तुम्हाला 4 जणांची भरायची आहे. तुम्ही या ठिकाणी 3 सिलेक्ट केलं तर तिघांचा आधार कार्ड क्रमांक असेल तो लिहायचा आहे. सदस्याचं नाव लिहायचं आहे. जे काही जेंडर असेल पुरुष स्त्री काय असेल ते लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही वय असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही जेवढी संख्या या ठिकाणी सिलेक्ट केलेली असेल तेवढ्यांचं तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची आहे. परंतु कशी भरायची आहे, अर्जदाराने स्वतःचं नाव वगळून इतरांची संख्या लिहायची आहे, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. असं सर्वांचं या ठिकाणी माहिती तुम्ही भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे जे काही व्यवस्थितपणे स्क्रोल करून घ्या, संपूर्ण माहिती भरा. बघा या ठिकाणी 4 नंतर मी 3 लिहिलेलं असेल कुटुंब एकूण सदस्य संख्या, तर या ठिकाणी काय केलं आहे, तिघांची माहिती भरण्यासाठी 3 वेळा आधार कार्ड तिघांची माहितीचा या ठिकाणी येईल. आधार कार्ड, रेशन कार्डनुसार नाव असेल आणि लिंग असेल, वय असेल, म्हणजे तिघांचीच माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्हाला नसेल अर्जदाराच्या व्यतिरिक्त कुटुंबामध्ये कोणी तर त्या ठिकाणी 0 लिहिलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यानंतर बघा हे सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी नियम व अटी मान्य या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही भरलेली जी काही माहिती आहे ती व्यवस्थितपणे चेक करून घ्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे पुन्हा. म्हणजे तुम्ही जर बदल करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा रेड मार्कमध्ये तुम्हाला खालीच्या साईडला बदल करा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुम्ही तिथून पुन्हा एकदा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सबमिट करा. जर बघा माहिती यशस्वीरित्या साठवली आहे असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल. आता अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी बघा राजे यशवंतराव महामेश योजनेअंतर्गत घटक 1 ते 15 मधील पहिल्या 2 घटकांमधील कोणत्याही एका घटकाचा किंवा घटक क्रमांक 14 व 15 यापैकी कोणत्याही एका घटकाचा लाभ घेतल्यास त्यांना महामेश योजनेतील इतर घटकांमध्ये लाभ घेता येणार नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे इतर बरेच माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती पण या ठिकाणी पाहायचं आहे. आता घटक क्रमांक 8 ते 11 मधील तुम्हाला कोणत्याही एका घटकाचा लाभ घेता येणार आहे. तसे घटक क्रमांक 12 व 13 मधील कोणत्याही एका घटकाचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शेवटचा पॉईंट पण पहा. या ठिकाणी जे काही असेल ते तुम्ही व्यवस्थितपणे सर्व काही माहिती पहा आणि या ठिकाणी पुढे फॉर्म भरायचा आहे. कोणत्याही एका घटकाला तुम्ही आता या ठिकाणी बघा कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोयी सुविधेसह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढ्यांसह असा मेंढी गट 75% अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोयी सुविधेसह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढ्यासह असा मेंढीगट 75% अनुदानावर तुम्हाला मिळणार आहे. ज्यांच्याकडे स्वतःचा 20 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 40पेक्षा कमी अशांसाठी सुद्धा 75% अनुदान आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी अशा प्रकारे सर्व माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. आणि सर्वात शेवटचा पण या ठिकाणी पॉईंट पाहूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा, मेंढ्यांसाठी चारे अनुदान सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदीसुद्धा अनुदान आहे. किमान 20 मेंढ्या व 1 मेंढा नर एवढे पशुधन असणारे मेंढपाळ कुटुंबांना जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीसाठी 24,000 रुपये चारा अनुदान सुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी भूमिहीन मेंढीपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त मेंढी पालन करण्याकरता किमान 1 गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किंवा 30 वर्षासाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी 50,000 रुपयाच्या मर्यादित 75% अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी संगोपनासाठी अनुदान आहे. 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी 75% अनुदान सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती घ्या आणि तुमच्यासाठी जी योग्य ठरेल ती कोणती एका योजनेसाठी किंवा तुमच्या आणि जेवढ्या योजनेसाठी तुम्ही सहभागी होऊ शकता तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर बघा तुम्हाला माहिती महत्त्वाची भरायची आहे. अर्जदाराकडे शेड बांधकामासाठी जी काही मालकीची गुंठ जागा असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी होय तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्याचप्रमाणे वेरण उत्पादन करता स्वतःच्या मालकीची किंवा जी काही भाडेतत्त्वावर घेतली किमान 1 एकर जागा आहे का, या ठिकाणी होय तुम्हाला क्लिक करायचं आहे. नसेल तर तुम्ही तुम्ही योजनेस पात्र नसणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला होय या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे लगेच आपण पाहूया. या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला होय करणं गरजेचं नसेल तर तुम्ही या योजनेसाठी काही पात्र नसणार आहे. याच्यानंतर बघा पुन्हा एकदा आपण निवड करून पुढे जाऊया. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा निवड करूया. त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा होय या ठिकाणी निवड करूया. त्याच्यानंतर किती हेक्टर जमीन आहे ती तुम्हाला या ठिकाणी मांडायची आहे. जी असेल ती तुम्ही तुमच्यानी मांडायची आहे. हेक्टरमध्ये जमीन आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी महामेशमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का, हे या ठिकाणी घेतला आहे का, या ठिकाणी तुम्हाला निवड करायची आहे. असेल तर होय, नसेल तर नाही करा. शक्यतो तुम्ही घेतले नसणार, त्याच्यामुळे नाही करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील जे काही बघा या ठिकाणी पदाधिकारी किंवा म्हणजे शासकीय सेवेत कोणी आहे का, तर त्या ठिकाणी नाही तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर नियम अटीवरती क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे.